जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात गेल्या 48 तासात 1000 रुपयांची आता दरवाढ झालेली आहे। सोन्याच्या दरानं 80,000चा टप्पा आता गाठलेला आहे। सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरातही 1,500 रुपयांची वाढ झालेली आहे। या सगळ्या दरवाढीचा जळगावच्या सुवर्णनगरीमधनं आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात 1000ने वाढ झालेली पाहायला मिळत आहे, तर चांदीच्या भावात 1,500ने भाव वाढ झालेली पाहायला मिळत आहे। तर आजचा सोन्याचा भाव जर बघितला तर 78,300 असून जीएसटी धरून हा 80चा आकडा सोन्याने पार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत जे सोने व्यापारी आहेत सुशीलजी बापना ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार, 2 दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये हजाराने वाढ झालेली आहे आणि जीएसटी धरून पुन्हा सोन्याने 80चा आकडा पार केलेला आहे। आज सोन्याचे भाव 78,300 रुपये आणि जीएसटी धरून 80,650 रुपये आहे। मागच्या 3 दिवसांमध्ये सोन्याचे भाव जवळपास 1000 रुपयाने वाढ झालेली आहे। आपल्याकडे समोर लगनसराई आहे, हा बी एक कारण आहे। दुसरा, जगात बी बाकीचे बँक, देशाची बँक जसे चायनाची बँक, जपानची बँक, आपली बँक, रशियाची बँक ही सोनं घेऊन राहिली आहे। त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। सोन्यामध्ये गुंतवणूक देशाची बँकेची बी झालेली आहे। जनता तो करत आहे, जनता बरोबर देशाची बँक, रिझर्व्ह बँक सुद्धा सोनं घेते, म्हणून सोन्याचे भाव वाढत आहे। लगनसराई देखील आलेली आहे। कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला आता या ठिकाणी झळ बसताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।